बस खाली बस. आपण काल स्वाध्याय क्रमांक 9.1 बघितला होता. आज आपण स्कॉलरशिप विषय गणित स्वाध्याय क्रमांक 9.2 बघू. ठीक आहे. बघा, वही आणि पेन सोबत ठेवा. काय म्हणते पहिला प्रश्न बघा. ए चा घातांक x आहे, त्याचा घातांक y वजा z आहे. ओके. गुणिले ए चा घातांक y, त्याचा घातांक z वजा x. ठीक आहे. पुढे गुणाकारात परत ए चा घातांक x, त्याचा घातांक x वजा y बरोबर किती म्हणते. बघा, मग तुम्हाला माहित आहे नियम क्रमांक 1, घातांकाचा घातांक असेल तर काय होते, दोघाचा गुणाकार. बरोबर आहे. एचा घातांक m आहे, त्याचा घातांक n आहे, म्हणजे m आणि n चा काय होईल, गुणाकार. ठीक आहे. घाताचा घात काय होतो, दोघाचा गुणाकार. मग त्याच प्रकारे आपण काय करा, हे नियम लावा इथे. ए चा घात x आहे, त्याचा घात y वजा z आहे, गुणिले ए चा घात y आहे, त्याचा घात z वजा x आहे. ठीक आहे. गुणाकारात परत ए चा घात z आहे, त्याचा घात x वजा y आहे. ठीक आहे. करा मग. घाताचा घात काय होतो, गुणाकार, म्हणजे x हा गुणाकारात जाईल y वजा zच्या. कळलं हे. गुणाकारला गुणाकार. परत ए चा घात y हा गुणाकारात जाईल z वजा xच्या. परत गुणाकार, या ए चा घात z गुणाकारात जाईल x वजा yच्या. ठीक आहे. करा मग गुणाकार. ए ला ए लिहा, x गुणिले y म्हणजे काय येईल, xy, मायनसला मायनस, x गुणिले z म्हणजे काय येईल, xz. ठीक आहे. गुणाकार. ए ला ए ठेवा, y गुणिले z म्हणजे काय येईल, yz, वजा y गुणिले x म्हणजे काय येईल, xy. जे आधी येते ते आधी लिहायचं. ठीक आहे. गुणाकारामध्ये ए ला ए, z गुणिले x म्हणजे काय येईल, xz. मी zx का नाही लिहिलं, x आधी येतो म्हणून आधी x लिहिलं. ठीक आहे. मायनस z गुणिले y, yz. कळलं एवढं. आता बघा, आता पुढे जाण्यापूर्वी आपण एक नियम परत बघूया. असा आहे बघा नियम. जर पाया सारखा असेल, बघा, जर पाया सारखा असेल तर घातांकाची होते बेरीज. ठीक आहे. इथं पाया ए आहे, इथं पाया ए आहे, याचा घात m, याचा घात n. जर पाया सारखा असेल तर घातांकाची काय करायची, बेरीज. बरोबर, हा नियम आहे. इथं बघा, मग इथं पाया ए आहे, इथं पाया ए आहे, इथं पाया ए, तिन्ही कसे आहेत, पाया सारखे आहेत, म्हणजे सर्व घातांकाची काय होईल, बेरीज होईल. म्हणजे याचं उत्तर काय पाहिजे, इथं आणतो. एच्या डोक्यावर xy वजा xz याची होईल बेरीज कोणासोबत, यासोबत, प्लस yz वजा xy, परत प्लस xz वजा yz. ठीक आहे. वजा yz. बघा मग आता इथं प्लस मधला, इथं प्लस मधला xy आहे, इथं मायनस मधला xy कटला. इथं प्लस मधला xz आहे, इथं मायनस मधला xz कटला. इथं प्लस मधला yz, इथं मायनस मधला yz कटला. का कटला सर, एक प्लस आहे, एक मायनस आहे, काय होते, वजाबाकी, उत्तर काय येते, 0. त्या प्रकारे एक प्लस एक मायनस संख्या तीच आहे, तर काय होईल, मग 0 होईल. म्हणजे सर्वांचं उत्तर काय आलं, ए चा घात किती येईल, 0 येईल. कळलं काय केलं मी, या सर्वांचा आन्सर काय येईल, 0 येईल. आणि तुम्हाला माहित आहे नियम असतो, कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याचं उत्तर असते 1. म्हणजे इथं ए चा घात काय आला, 0 आला, म्हणजे याचं उत्तर काय येईल, 1 येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. समजलं हे. घ्या पुढील.
काय म्हणते बघा, प्रश्न दिलाय त्यामध्ये एक संख्या आहे पॉईंटमध्ये, ती संख्या आपण पॉईंट कमी केलेत आणि 10च्या पॉवरमध्ये काहीतरी लिहिलंय. ओके, तर तुम्हाला इथं एक्सची किंमत काढायची आहे. ठीक आहे, बघा मग संख्या होती कोणती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. याचं केलंय म्हणते यांनी 0.27 गुणिले 10चा x असं आहे म्हणते. तुम्हाला माहीत आहे मी म्हणलं होतं जर दशांश आपण उजवीकडे नेला, कुठे नेला, उजवीकडे, बरोबर आहे. तर जेवढे स्थळ आपण तो दशांश उजवीकडे सरकवतो तेवढे काय करायचे, 10च्या डोक्यावरची मायनस संख्या वाढवायच्या. म्हणजे याचं उत्तर काय येईल आपल्या परीने, याचं उत्तर येईल 0.27 गुणिले, मोजा मग, 1 2 3 4 5 6 7 8 8 स्थान दशांश आपण काय केला, पुढे सरकवला. म्हणजे 10च्या डोक्यावरचे -8 वाढतील. काय होतील, 10च्या डोक्यावर काय होतील, -8. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलंय, 0.27 गुणिले 10चा -8, जे की बरोबर आहे म्हणते इथं 0.27 गुणिले 10चा x. कळलं का, मी याचं उत्तर काढलंय इथे आणि ही बरोबर जशा तसं हे इथे लिहिलं. ठीक आहे. आता इकडला 0.27 कटला, इथला 0.27 कटला. का कटला सर, इथं आहे गुणाकारामध्ये, इकडे येऊन भागाकार, सारख्या संख्यांचं काय होते, कटाकटी. इथं किती उरले मग, 10चा वजा 8, इथं उरलाय 10चा x. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं जर पायासारखे असेल, पाया सारखा असेल आणि जर पायासारखा असेल तर घातांक सुद्धा काय असतात, इथं बघा, इथे पण a आहे, इथे पण a आहे. पाया कसा आहे, सारखा. जर पाया सारखा असेल तर घातांक सुद्धा काय होतात, सारखे होतात. ठीक आहे. इथं बघा पाया सारखा आहे तर घातांक पण काय होतील, सारखे होतील. x बरोबर -8. कळलं का हे. ठीक आहे, पुढे घ्या. मी काय केलं समजलं का, संख्या जशा तशी लिहिली, याचं उत्तर पुढे लिहिलं, बरोबर आहे. आणि माझ्या परीनं मी काय केलं, याचं उत्तर काय घेतलं, 0.27 गुणिले 10चा -8. याचं उत्तर हे काढलं मी. मग याचं जागी काय ठेवलं मी, हे ठेवलं, बरोबर. हे जशाच तसं 0.27 इकडं आले किंवा इथं कटले, 0.27 काय झाले, कटले, बरोबर आहे. 10चा वजा 8 बरोबर 10चा x उरला. दोन्ही ठिकाणी पायासारखे असल्यामुळे घात पण कसे होतील, सारखे. -8 बरोबर x. ठीक आहे, पुढे चला. काय म्हणते बघा, बघ बरं व्हिडिओमध्ये, हे दिसला का तुला, बघ काय, राईट, हल्लो का. चला बघा काय म्हणते, तुम्हाला एक घातांकित संख्या दिली, त्या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती म्हणते. आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे गुणाकार व्यस्त म्हणजे काय. गुणाकार व्यस्त आणि दुसरी एक टर्म आहे बेरीज व्यस्त. कोणती आहे, बेरीज व्यस्त. ठीक आहे. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय, अशी कोणती संख्या घ्या, समजा मी घेतली 2, बरोबर आहे. जी संख्या असते अंशामध्ये ते जाईल छेदामध्ये, जे असते छेदामध्ये ते येते अंशामध्ये. म्हणजे काय करायचं, संख्येला उलट करायचं, खालचं वरे वरचं खाली. इथं समजा 3/7 आहेत तर याचं गुणाकार व्यस्त होईल 7/3. कळलं का. समजा नुसतं 9 आहेत तर आपण काय करू, याचं 1/9. का केलं, काही नाही म्हणजे काय असते, खाली 1 असते, 1 गेल्यावर 9 आला खाली. गुणाकार व्यस्त म्हणजे अंश जाईल छेदामध्ये आणि छेद येईल अंशामध्ये. परत बघ 2/5 आहे, याचं गुणाकार व्यस्त येईल 5/2. कळलं का. खालचं वर गेलं, वरचं खाली आलं, छेद अंशामध्ये आणि अंश छेदामध्ये, त्याला म्हणतो आपण गुणाकार व्यस्त संख्या. 4 असेल तर काय येईल, 4चा येईल 1/4. 1/9 असेल तर काय येईल, 9/1 म्हणजेच 9. कळलं का. हे त्याला म्हणायचं गुणाकार व्यस्त संख्या. आता बेरीज व्यस्त म्हणजे काय, बेरीज व्यस्त म्हणजे जर असेल -2 तर होईल +2, जर असेल +7
तर होईल -7 म्हणजे प्लसचं होईल मायनस, मायनसचं होईल प्लस. आता +8 आहे तर याचा गुणाकार व्यस्त काय येईल तुम्ही सांगून टाका, ठीक आहे. किंवा -10 आहे याचा गुणाकार व्यस्त काय होईल तुम्ही सांगा, ठीक आहे. तर बघा मग आपण एवढे केले गणित समजून सांगण्यासाठी. आता पुढे तर तुम्हाला या संख्येची काय विचारली, गुणाकार व्यस्त संख्या. आता बघा 5/7 मायनसचे आहेत, याचा घात आहे -8. मी काय म्हणलं होतं, आता या संख्येची काय विचारली तुम्हाला, गुणाकार व्यस्त संख्या, ठीक आहे. तर कसं होईल मग, मी काय करतो याला पकडतो अंश, तर छेद काय येईल 1 येईल, बरोबर आहे. या संख्येला जर मी अंश पकडलं तर या संख्येचा छेद काय येईल 1 येईल, ठीक आहे. म्हणजे काय होईल, हा 1 जाईल वर आणि -5/7 येथील खाली, याचा -8 8ला 8 जशास तसा. कळलं का मी काय म्हणलं, परत बघा नाही कळलं तर. संख्या -5/8 5/7 -8 आहे. मी याला पकडतो अंश, काय पकडतो अंश, तर छेद काय होईल खाली काय नाही म्हणजे काय असतो 1, तर छेद काय होईल 1 होईल, ठीक आहे. मग छेद जाईल वर आणि अंश येईल खाली, -5/7 याचा -8. कळलं का, ही झाली या संख्येची गुणाकार व्यस्त संख्या. आता पुढे तर पर्यायात बघा असा पर्याय आहे का, 1/-5/7चा -8. इथे आहे बघा, इथे ही संख्या आहे, ओके. हे पण जमते की कसं, तुम्हाला माहीत आहे जर कोणत्याही संख्येचा पॉवर मायनस असेल तर तो मला खाली नेऊन काय करता येतो, प्लस करता येतो. किंवा असं घ्या, कोणतीही संख्या ए ही कोणतीही संख्या आहे जिचा घात आहे प्लसचा m, तर तो खाली जाऊन होतो मायनसचा m. किंवा एचा घात खाली आहे मायनसचा m, तर तो वर येऊन काय होतो प्लसचा m, ठीक आहे. तर इथं बघा मग ए खाली आहे, घात मायनस आहे, जर मी याला वर नेलं तर काय होईल, -5/7चा घात होईल +8. म्हणजे याचं उत्तर 3 पण यायला काही हरकत नाही, ठीक आहे, बरोबर. चला पुढे मग, पण 2 उत्तर काय आले काही नाही कळलं मला, बघूया तरी पण. चला क्वेश्चन नंबर 4. काय दिले तुम्हाला बघा, 13 बरोबर 2च्या डोक्यावर x आहे अधिक 2च्या डोक्यावर y आहे अधिक 2च्या डोक्यावर z आहे. तर तुम्हाला विचारलं आहे x अधिक y अधिक z बरोबर किती म्हणे. आता बघा मला या 2च्या डोक्यावर x असा घ्यावा लागेल, इथं y असा घ्यावा लागेल आणि इथं z असा घ्यावा लागेल, ज्याचं फायनल उत्तर काय आहे पाहिजे 13. बघा मग 13 बरोबर, जर मी 2च्या डोक्यावर काय घेतला 0, तर इथं घेऊया 2च्या डोक्यावर 1, इथं घेऊया 2च्या डोक्यावर 2, तर उत्तर काय येईल याचं, 2चा 0वा घात म्हणजे काय असतो 1 असतो. कोणत्याही संख्येचा 0 घात म्हणजे काय असते 1 असते. 2चा पहिला म्हणजे काय असतो 2च, आणि 2चा दुसरा म्हणजे बेदोन्ही 4, 2चा वर्ग. बघा मग 1 आणि 2 3, 3 आणि 4 7, याचं उत्तर किती आलं 7. म्हणजे आपल्याला इथं 0 घेता येणार नाही, ठीक आहे. पुढे बघू, जर समजा मी इथं असं घेतलं 13 2च्या डोक्यावर इथं घेतो मी 2च्या डोक्यावर 0 अधिक 2च्या डोक्यावर घेतो मी 2 अधिक 2च्या डोक्यावर किती घेतो मी 3. बघा मग 2चा 0वा घात म्हणजे काय येईल 1 येईल अधिक 2चा वर्ग म्हणजे 4 येईल आणि 2चा घन म्हणजे 8 येईल, ठीक आहे. तर बघा आता 1 अधिक 4 5, 8 आणि 5 13, आलं का 13 उत्तर. म्हणजे मी x काय घेतलं होतं इथं
एक्स काय होतं 0 होतं, वाय काय होतं 2 होतं आणि झेड काय होतं 3 होतं. विचारली काय तुम्हाला तिघाची बेरीज. एक्स काय आहे 0 आहे, वाय काय वाय आहे 2 आणि झेड आहे 3. करा बेरीज 3 आणि 2 5 आणि 0 5. किती आहे आपलं उत्तर फायनल 5. कळलं हे? ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते बघा. 3चा एक्सवा घात बरोबर 27चा वाय 9चा झड बरोबर आहे म्हणते 729. तर एक्स वाय झडचा घात 3/2 आहे 3/2 आहे बरोबर किती आहे म्हणते. ठीक आहे. आता बघा आधी आपण काय करूया 3चा एक्सवा घात बरोबर काय करूया 729. का केलं मी कारण हे बरोबर आहे याच्या, हे याच्या आणि हे याच्या म्हणजे हे बरोबर आहे याच्या. ठीक आहे. तर मला सांगा 3चा कितवा घात 729 येईल. मी काय करतो 3चा एक्स जशा तसा ठेवतो. 729 असले बनते का 9 गुणिले 9 गुणिले 9 किंवा असं लिहा 9चा घन आहे 729 बरोबर आहे. पुढे या मग 3चा एक्सवा घात बरोबर 9 काय असतो 3चा वर्ग असतो 9. हे 9 म्हणजे काय 3चा वर्ग याचा घन. कळलं का काय केलं मी 729 आहे 9चा घन म्हणून मी काय केलंय 729च्या जागी काय ठेवलंय 9चा घन. ठीक आहे. परत 9 म्हणजे काय आहे 3चा वर्ग आहे म्हणजे 9च्या जागी काय ठेवलं मी 3चा वर्ग आणि घातांक जशाला तसा. आता बघा मग 3चा एक्सवा घात बरोबर 3ला 3 घाताचा घात काय होतो गुणाकार बेत्रिक 6. जर पाया सारखा असेल घातांक कसे होतील सारखे म्हणजे किती आलं एक्स 6 आलं. कळलं हे? आता पुढचं 27चा वायवा घात बरोबर 729. तुम्हाला माहीत आहे 27 म्हणजे काय असते 3चा घन असतो बरोबर आहे. 3चा घन याचा वाय घात. 27ला काय केलं मी 3चा घन लिहिलं बरोबर आहे आणि जो घात होता वाय तो जशाच तसा ठेवला. ठीक आहे. पुढे या 729 म्हणजे काय आता केलं तर आपण 3चा कितवा होता 3चा 6वा बरोबर ना. 729 कुठं आलते 3चा 6वा म्हणजे हे आहे 3चा 6वा घात. ठीक आहे. आता घाताचा घात काय होतो गुणाकार म्हणजे 3चा काय येईल 3y बरोबर 3चा 6वा. या दोघाचा गुणाकार किती आला 3y. आता पायासारखा आहे म्हणजे घातांक पण कसे होतील सारखे म्हणजे 3y बरोबर होईल कोणाच्या 6च्या. 3 आहे गुणाकारात इकडे येऊन भागाकारात y बरोबर 6/3 बरोबर 3 दोन्ही 6 किती आलं y बरोबर 2. ठीक आहे. y आलंय 2. आता पुढे या झड बघा 9चा झडवा घात बरोबर 729. तुम्हाला माहीत आहे 9चा झड जशा तसं ठेवूया 729 आहे 9चा घन बरोबर आहे. आता पाया दोघाचा सारखा आहे म्हणजे घातांक कसे होतील सारखे. झड असेल 3च्या बरोबर. एक्स पण निघालंय वाय पण निघाला आणि झड पण निघालंय. तुम्हाला विचारलं काय एक्स गुणिले वाय गुणिले झड याचा 3/2 घात बरोबर किती म्हणते. किती आहे एक्स 6 आहे ठेवा मग एक्स 6 गुणिले किती आहे वाय 2 गुणिले किती आहे झड 3 याचा 3/2 बरोबर किती म्हणा. घ्या मग साइन 2 12 आणि 12 36चा 3/2. ठीक आहे. तुम्हाला कसं लिहिता येईल काय करतो मी 36चा 3 गुणिले 1/2 लिहा बनते का 3 1 3 बघा हे 3 1 3 म्हणजे काय 3/2 बरोबर आहे. आता एखाद्या आता तुम्हाला माहित आहे जर एखादी संख्या आहे आणि तिचा पावर तिच्या डोक्यावर संख्या आहे तिच्या डोक्यावर 2 संख्या अशा गुणाकार करता येत बरोबर आहे. तर हे यम याच्या डोक्यावर पण येते आणि सॉरी काच करे
असं आहे बघा पुढे. तर मला असं लिहिता येईल का, 6चा वर्ग बरोबर 3/2. कळलं की नाही. 36 म्हणजे असते 6चा वर्ग. ठीक आहे. मग 6चा वर्ग काय झाला 36, याचा 3/2. आता बघा मग घाताचा घात काय होते गुणाकार, म्हणजे 6चा घात किती होता 2, तिकडला घात किती आहे 3/2. हे आहे वर, हे आहे खाली, काय होईल काटाकाटी. हे बेक बे कटला, उरला फक्त 3. मग घ्या 6चा 3रा घात म्हणजे किती 216. किती आपल्या याचं उत्तर 216. कळलं का, हे काय अडचण नाही. ठीक आहे, पुढे चला बघा. लास्ट गणित बघा. आपण हे गणित कसं करायचं ते, अरे यार बघा काय म्हणते, एचा घात 1/3 गुणिले एचा घात 1/4 गुणिले एचा घात 1/5. छेदामध्ये एचा घात 1/4 गुणिले एचा घात वजा 2/3 गुणिले एचा घात 1 एचा घात 1/25. ठीक आहे. तुम्हाला माहीत आहे, जर आधी आपण काय करूया, सारखं करून घेऊया आधी. मी हे जशा तसं लिहिलं इथे आता एचा 1/4 गुणिले एचा वजा 2/3 गुणिले आता 1/25 खाली आहेत भागाकारामध्ये याच्या, तो वर येऊन काय होतील एचा वजा 1/25. ठीक आहे. म्हणजे असं होतं, सॉरी 1 एचा 1/25 असं आहे. हे वर येऊन काय होईल एचा वजा 1/25 इथं आलं. ठीक आहे. बघा मग आता तिघाचा पायासारखा आहे ए आहे, म्हणजे घातांकाची काय होईल बेरीज. इथं पण पायासारखा आहे, घातांकाची काय होईल बेरीज. ठीक. तर आता तुम्हाला जर याची बेरीज करायची असेल तर छेद सारखा करावा लागेल. छेद सारखा करायचा असेल तर तुम्हाला त्याचा एलसीएम काढावा लागते. काय करावं लागते एलसीएम काढावा लागते, म्हणजे लसावी काढावा लागते. ओके. 3, 4, 5चा लसावी असतो 3 चोक 12, 12 पंचे 60, किती असते 60. ठीक आहे. आता या संख्येचा छेद किती आला 60 आला, बरोबर आहे. 3ला जर मला 60 करायचा असेल तर 1ला गुणावं लागेल, 3ला गुणावं लागेल 20न, तर खाली पण 20न वर पण 20न, म्हणजे इथं किती येतील 20 अधिक 4ला जर मला 60 करायचा असेल तर मला 15ने गुणावं लागेल, खाली पण वर पण. ठीक आहे. अधिक 5ला मला जर 60 करायचं असेल तर 12ने खाली गुणावं लागेल, 12ने वर आहे, 12 पंचे 60 खाली आलं, 12 1 12 वर आला. ठीक आहे. पुढे इथं 25 त्रिक 75, 75 चोक 300, खाली आलं 300. ठीक आहे. वर आहे बघा काय येते. जर मला 4ला 300 करायचं असेल तर मला खाली पण 75न आणि वर पण 75न गुणावं लागेल वजा. जर मला 3ला 300 करायचं असेल तर खाली पण 100न आणि वर पण 100न गुणावं लागेल. जर 2ला मी 100न गुणलं तर येते 200 वजा. 25चे मला जर 300 पाहिजे असेल तर खाली पण 6न खाली पण 12न आणि वरे पण काय करावं लागेल 12न गुणावं लागेल, 12 1 12. ठीक आहे. बघा मग 20 आणि 15 35 आणि 12 47/60 हा आहे एचा, बरोबर. खाली 75 मायनस 212 आणि मायनस 12, याचं उत्तर येते वजा 137/300. हे आहे एच्या डोक्यावर. तर कसं आलं काय नाही ते तुम्ही करून घ्या किंवा सांगतो मी. -200 आहे, -12 आहे, दोघांची काय होती बेरीज -212 येईल, बरोबर आहे. आणि 75 प्लसमध्ये आहे त्याची होते वजा बाकी 1 -1 प्लस 12तून 5 गेले 7, 10तून 7 गेले 3, 1ला 1 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे -137. ठीक आहे. पुढे आता जर हे मायनस असेल तर वर येऊन काय होईल प्लस होईल. एचा 47/60 अधिक 137/300
किंवा असं घ्या 47/60 हे वर येऊन काय होईल गुणाकारामध्ये एचा प्लस 137/300 राईट आहे. आता परत पायासारखा आहे तो घातांकाची काय होईल बेरीज 47/60 अधिक 137/300 हे आलं एच्या डोक्यावर. बरोबर आहे. परत बघा इथं करतो मी. जर दोघांची काय करायची असेल बेरीज तर मला छेद सारखे करावे लागतील. 60चं करा 300 कसं होतील. जर 60ला आम्ही 5 खाले आणि 5 वरे गुणलं तर किती होतील 300. 5 7 35ला 5 7 3 5 24 आणि 3 23 235 वरे आणि 300 खाले अधिक इथं 137 वरे 300 खाले हे आहे एच्या डोक्यावर. ठीक आहे. पुढे बघा मग एला ए करा बेरीज 7 5 12 2 हात चाला 1 4 आणि 3 7 1 2 आणि 1 3 खाली 300ला 300 करा काटाकाटी याची एच्या डोक्यावर काय येईल. इथून भागतो मी 832 12 बघा 12 2 24ला 24 किती उरले 6 आणि 7 13 नाही सॉरी इथं बघा 12 त्रिक 36 या 37ला मी 12 भागले 12 त्रिक 36 उरला किती 1 झाले किती 12 12 1 12 खाली 12 दोन्ही 24 उरले किती 60 12 पंचे 60 म्हणजे एचा पावर 21/25 आपलं हे उत्तर आहे. ठीक आहे. थोडं किचकट आहे नाही कळलं तर परत मी सांगेन. ओके आजच्या पुरतं एवढंच. बाय बाय. 7 वर या. काय म्हणतो प्रश्न एक्सचा वर्गमुळात एक्स याचा घात आहे 3/5 गुणिले वर्गमुळात एक्स याचा घात आहे 2/5 अधिक 2 वर्गमुळामध्ये एक्स छेदामध्ये 2 कंसामध्ये वर्गमुळात 2/3 गुणिले कंसामध्ये वर्गमुळात एक्सचा घातांक 1/3 अधिक वर्गमुळामध्ये एक्स. तर बघा इथे पायासारखा असल्यामुळे घातांकाची काय होते बेरीज म्हणजे वर्गमुळामध्ये एक्स आहे पायासारखा आहे गुणाकार आहे तर घातांकाची काय होईल बेरीज 3/5 अधिक 2/5. ठीक आहे. 3/5 अधिक 2/5 इथं प्लसला प्लस 2 वर्गमुळामध्ये एक्स परत खाली. आता इथं किती आहे बेस 2 सॉरी इथं रूट एक्स आहे इथं पण रूट एक्स आहे. बेस कसा आहे सारखा. बघा इथं पाया वर्गमुळात एक्स आहे इथं पण वर्गमुळात एक्स पायासारखा आहे तर घातांकाची काय होईल बेरीज 2ला 2 ठेवा इथेच वर्गमुळामध्ये एक्स याचा घात होईल 2/3 अधिक 1/3 परत वर्गमुळात एक्सला एक्स. कळलं का काय केलं मी. इथं पायासारखा आहे म्हणून घातांकाची काय केली बेरीज अधिक 2 वर्गमुळात एक्स तशाला तसे. इथं पायासारखा आहे घातांकाची काय होईल बेरीज 2/3 अधिक 1/3. ठीक आहे. पुढे या. 3 आणि 2 5 5/5 अधिक 2 वर्गमुळामध्ये एक्स इथं 2 वर्गमुळामध्ये एक्स 2 आणि 1 3 3/3 अधिक वर्गमुळामध्ये एक्स. ठीक आहे. पुढे या. 5 1 5 5 1 5 कटलं का हे उरलं काय फक्त वर्गमुळामध्ये एक्स अधिक 2 वर्गमुळामध्ये एक्स इथं 3 1 3 3 1 3 कटला काय उरला 2 वर्गमुळामध्ये एक्स अधिक वर्गमुळामध्ये एक्स. ठीक आहे. बघा मग इथं वर्गमुळामध्ये एक्स किती बार आहे 1 बार काय नाही म्हणजे काय असते 1 हे 1 आणि 2 3 वर्गमुळामध्ये एक्स छेद इथं काय नाही म्हणजे काय असते 1 2 आणि 1 3 वर्गमुळामध्ये एक्स कटून गेलं उरलं किती 1.
पर्याय क्रमांक काय येत नाही म्हणजे बघा इथं सर पर्याय एक नाही, कोणत्याही संख्येचा घात काय असतो शून्य, तर उत्तर काय असते याचं एक, पर्याय क्रमांक एक. ठीक आहे, चला पुढे प्रश्न क्रमांक 8 वर या. काय म्हणतो बघा, जर 109 बरोबर आहे 3 चा घात ए अधिक 3 चा घात बी अधिक 3 चा घात सी, तर तुम्हाला विचारलंय ए अधिक बी अधिक सी बरोबर किती. ठीक आहे, घात 0 अधिक 3 चा घात 2 अधिक 3 चा घात 3 अधिक 3 चा घात 4. बघा 3 चा घात 0 म्हणजे उत्तर काय येईल याचं 1 येईल. 3 चा घन म्हणजे 27, 3 चा चौथा म्हणजे 81. करा बेरीज, 1 आणि 7 8, 8 आणि 1 9 ला 9, 8 आणि 2 10 ला 10, आलं का 109. म्हणजे किती असणार ए, ए असणार 0, किती असणार बी, बी असणार 3, किती असणार सी, सी असणार 4. करा सर्वांची बेरीज, 0 अधिक 3 अधिक 4 बरोबर किती येतील 7, उत्तर काय असणार मग 7. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 9. 3 चा घन गुणिले 3 चा 0वा घात कंसामध्ये 5 चा 0वा, इकडे आहे का सॉरी, कंसामध्ये 5 चा 0वा घात वजा 3 बरोबर किती म्हणून. आता बघा इथे 3 चा घन काय येतो 27 गुणिले 3 चा 0वा घात म्हणजे काय येते 1, कंसामध्ये 5 चा 0वा म्हणजे 1 वजा 3 जशास तसं. ठीक आहे, 27 1 27, कंसामध्ये 1 प्लस आहे 1 मायनस आहे, काय होती वजा बाकी, 3 मधून 1 गेला 2, चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं, -2. 27चा आणि -2चा काय करा गुणाकार, 27 दोन्ही 54, 1 प्लस 1 मायनस काय होते चिन्ह मायनस. ठीक आहे, चला पुढे काय म्हणते बघा, -3 चा चौथा घात डॅश डॅश आहे म्हणे -2 चा चौथा घात, यामध्ये पुढील पैकी योग्य चिन्ह कोणते. आता बघा तुम्हाला माहित आहे संख्या असेल मायनस किती बार गुणली 4 बार, जर संख्या -4 बार गुणली म्हटलंच तर घ्या -3 -3 आणि -3 बरोबर आहे, डॅश 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 डॅश. इथं -2 पण किती वेळेस आहे 4 वेळेस, तर मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81. ठीक आहे, डॅश मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस, 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 दोन्ही 16, कोण आहे मोठं 81, चिन्ह कोणतं येईल हे. ठीक आहे, चला पुढे 11वा. बघा काय केलं यांनी 0.1993 भागिले 1000 बरोबर आहे म्हणणे 1993 गुणिले 10⁻⁷. तर तुम्हाला विचारलं आहे 199.3 छेद 10,000 बरोबर 1993 गुणिले किती म्हणते. ठीक आहे, बघा मग आता यांनी काय केलं आहे, इथला पॉईंट आहे ना कुठं आणला, इथे आणला 1ने. बघा ना पॉईंट कुठं आहे, काय नाही, पॉईंट नाही म्हणजे कुठं असतो शेवटी असतो, होता इथे आणि आणला इकडे. ठीक आहे, तर काय करावं आपण, मी काय करतो 1993 हा पॉईंट आणतो उजवीकडे बरोबर आहे, तर 10चा वजा 1 वाढल ना, वाढल, छेद किती आहेत 1 2 3 4 0 बरोबर आहे. पुढे या मग 1993 जसे तसे गुणिले 10चा वजा 1, खाली 10च्या डोक्यावर किती येतील 1 2 3 4 बरोबर आहे. आता 1993 गुणिले खाली प्लसमध्ये 4 वर येऊन काय होतील मायनसमध्ये 4, 10चा मायनस 4, तर 1993 गुणिले पायासारखा असल्यामुळे काय झाली दोघांची बेरीज -5, काय डॅशमध्ये -5, 10चा -5. ठीक आहे, समजलं काय केलं मी,
जे पाहिजे होतं ते मी असं इथं घेतलं आहे, बरोबर आहे. आता पॉईंट होता इथे, उत्तरामध्ये कुठं आहे इथे, मग एकनं पॉईंट मी इकडे नेला. जर एकनं पॉईंट मी उजवीकडे नेला तर 10चा मायनस 1 घात वाढतो, म्हणून काय केलं मी 1993 लागून लय 10चा वजा 1ने. ठीक आहे. बाकी खाली 10,000च्या तसे होते. आता मी 10,000ला काय केलं आहे, 10चा चौथा घात या रूपामध्ये लिहिलं आहे. 10चा चौथा खाली होता, वर येऊन काय झाला मायनस झाला. हे जशास तसं -4 आणि -1 किती होईल -5, म्हणजे डॅशच्या जागी काय आलं -5. ठीक आहे, पुढे या. लास्ट अँड द बेस्ट. बहुतेक किती शून्य आहे का रे? हां, थोडं गणित थोडं वेगळं आहे बघा. इथे शून्य होता बरं का, इथे शून्य आहे, शून्य. ठीक आहे, म्हणजे जे गणित बघा बघा या गणितामध्ये थोडा चेंज आहे. असं नाही आहे, हे असं आहे 25चा -3 त्याचा 5वा त्याचा त्याचा 0वा आणि याचा कितवा आहे म्हणते 13वा, असं आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत आहे घाताचा घात काय असते गुणाकार, त्याचा घात गुणाकार, त्याचा घात गुणाकार, म्हणजे काय होईल -3चा गुणाकार कोणासोबत 5 सोबत, याचं जे उत्तर येईल त्याचा गुणाकार कोणासोबत 0 सोबत, परत याचं जे उत्तर येईल त्याचा गुणाकार कोणासोबत 13 सोबत. ठीक आहे, बघ मग 5 त्रिक 15 मायनसचे होतील, आता गुणिले 0 बाहेर काय गुणाकारामध्ये 13, 15 0 0 गुणिले 13 13, 13 0 0, उत्तर काय आलं याचं 1. काय केलं कळलं का मी? हे असं नाही, हां असं आहे 25चा घात आहे -3 त्याचा घात आहे 5 त्याचा घात आहे 0 आणि त्याचा घात आहे 13. तुम्हाला माहीत आहे घाताचा घात असेल तर काय असतो गुणाकार. आता याचा घात हा आहे, त्या दोघाचा काय झाला गुणाकार, त्याचा घात कोण आहे 0, म्हणजे या दोघाचा गुणाकाराचा गुणाकार कोणासंग होईल 0 सोबत. त्याचा घात कोण आहे 13, म्हणजे याचं जे उत्तर येईल त्याचा घात कोण आहे 13 गुणिले काय ते 13. करा आणि सोडवा. ठीक आहे.